हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BHMSच्या कट ऑफ बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. स्टे वॅकन्सी राऊंड 2 चा BHMSचा कट ऑफ काय आलेला आहे आपण ते डिस्कस करणार आहोत. त्यानंतर BHMS साठी एक कॉलेज नवीन आलेलं आहे, ते देखील तुम्हाला सांगेल कोणतं नवीन कॉलेज आलेले आहे. त्यानंतर मी काही नोट्स आहेत तुम्हाला क्लिअर करेल की आपला स्टे वॅकन्सी राऊंड 3 चा जो ऑप्शन फॉर्म आहे तो आपल्याला कसा भरायचा आहे, ऑप्शन कसे भरायचे आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत, त्यांना कशी सीट मिळवायची आहे, त्यांना कोणता पर्याय आहे, आपण ते सर्व ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत. ओके, आलं लक्षात? सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? 85% BMS अँड BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 2 च्या कट ऑफ बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर BHMS साठी नवीन कॉलेज किती येतील आपण ते पाहू. त्यानंतर BHMS साठी किती सीट्स राहिले आहेत ओव्हरऑल, आपण किती राहू शकतात आपण ते डिस्कस करू. त्यानंतर ओव्हरऑल इन्फॉर्मेशन काय असेल ते तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. ठीक आहे, आता स्टेप बाय स्टेप पाहू. ठीक आहे. सो गाइस, BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 2 चा कट ऑफ सांगतो तुम्हाला मी. 200 ओपन साठी 255 ते 259 च्या आत आलेला आहे. ते एक्झॅक्टली नाही सांगू शकत तुम्हाला, पण यामध्येच आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर SC कॅटेगरी 252 ते 254 आलेला आहे. त्यानंतर ST कॅटेगरी 205 ते 209 आलेला आहे. त्यानंतर VJ कॅटेगरी 254 ते 257 कट ऑफ आलेला आहे. यानंतर NT1 245 ते 248 हा कट ऑफ आलेला आहे. यानंतर NT2 253 ते 257 हा कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर NT3 249 ते 252 हा कट ऑफ आलेला आहे. त्यानंतर OBC/SBC 255 ते 258 चा कट ऑफ आलेला आहे स्टे वॅकन्सी राऊंड 2 साठी. SC/BC जी नवीन कॅटेगरी आहे 178 ते 182 च्या दरम्यान BHMS चा 2024 चा स्टे वॅकन्सी राऊंड 2 चा कट ऑफ आलेला आहे. आणि यामध्ये स्टे वॅकन्सी राऊंड 1 चा देखील कट ऑफ आहे आणि स्टे वॅकन्सी राऊंड 2 चा देखील कट ऑफ आहे. लक्षात समजलं तुम्हाला BHMS चा कट ऑफ काय आलेला आहे स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि स्टे वॅकन्सी राऊंड 2 साठी. ठीक आहे. आता आपण डिस्कस काय करणार आहोत? नवीन कॉलेज बद्दल. ठीक आहे. सो गाइज, अगोदरच क्लिअर करतो. चॉईस फिलिंग जी आहे ना 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटले नाही अशा विद्यार्थ्यांना सर्व ऑप्शन टाकायची आहेत परत नव्याने. ठीक आहे, लक्षात? त्यानंतर आता गाइज, BHMS साठी नवीन कॉलेज किती येतील? नवीन कॉलेज 2 कॉलेजचा अप्रूव्हल आलेला आहे, पण श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूरचं कॉलेज 100 जागा आलेल्या आहेत. 100 जागा आलेल्या आहेत. ठीक आहे. आता हे कॉलेज आहे ना पुढच्या राऊंडला येऊ शकतं. मातोश्री एज्युकेशन सोसायटी नाशिक या ठिकाणी 60 जागा आहेत. 8 तारखेपर्यंत आपली काउन्सिलिंग आहे. हे देखील कॉलेज येऊ शकतं. ठीक आहे. आता काही नोट्स आहेत, मी तुम्हाला थोडक्यात क्लिअर करतो. ठीक आहे. सो गाइज, पहिली नोट पहा. सीट्स पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, सीट्स जास्त शिल्लक राहिलेल्या नाहीयेत, बिलकुल जास्त शिल्लक राहिलेल्या नाहीयेत सीट्स. आताच क्लिअर करतो तुम्हाला मी. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल किती सीट्स राहिलेल्या आहेत क्लिअरली. ठीक आहे, लक्षात? BHMS साठी जास्त जागा राहिलेल्या नाहीयेत. ठीक आहे. दुसरं पहा, IQ ट्राय 3 टाइम्स. आता ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा अगोदरचं रजिस्ट्रेशन असेल, त्यांना कॉलेज भेटलं नसेल, तर त्या विद्यार्थ्यांना 3 टाइम IQचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. म्हणजे तुम्हाला तिप्पट फीस नुसार कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागेल. लक्षात? समजलं तुम्हाला? त्यानंतर सो गाइज, पुढची नोट काय आहे? BMS आणि BHMS ओनली IQ सीट्स आहेत ना जास्त अवेलेबल राहिलेल्या असतील. ओनली IQच्या जास्त जागा राहिलेल्या असतील. IQच्या जास्त जागा राहिलेल्या असतील. BMS असेल किंवा BHMS असेल. ठीक आहे. त्यानंतर ऑल फील. आता ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, या विद्यार्थ्यांना परत BMS आणि BHMS चे सर्व ऑप्शन टाकायचे आहेत स्टे वॅकन्सी राऊंड 3 ला, ज्याची डेट आहे 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान. या 3 दिवसात तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत परत. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही या विद्यार्थ्यांनी परत भरायचे आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना IQ करायचं का नाही, तिप्पट फीस तुम्हाला परवडत असेल ते तुमच्यावरती डिपेंडिंग राहणार. ठीक आहे. त्यानंतर टॉपिक आता तुम्हाला कॉलेज भेटलं काही, आता शेवटचा स्टे वॅकन्सी राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलं
तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडला कॉलेज भेटलं, पण ते तुम्हाला नको आहे, ते तुम्हाला कॅन्सल करायचं आहे किंवा सीट सोडायची आहे, तुम्हाला ती कॉलेजच नको आहे, पाहिजेच नाहीये, तुम्ही डायरेक्टली आहे ना सीट सोडू शकतात गाईज आणि रिपीटला तुम्ही इलिजिबल राहणार, रिपीटला तुम्ही जाऊ शकतात. लक्षात, आजचा टॉपिक तुम्हाला समजला. ठीक आहे, आता या दरम्यान तुम्ही ऑप्शन भरून घ्या. ठीक आहे, काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी तुम्हाला आन्सर करेल काय काय करायचं आहे. ठीक आहे, आणि काय कमेंटमध्ये विचारा तुम्हाला कॉलेज भेटेल का नाही, कोणत्या रँकला भेटेल का नाही, कोणत्या स्कोरला भेटेल का नाही, कॅटेगरी देखील सांगा मला, मी तुम्हाला कमेंटमध्ये देखील सांगेल तुमचे चान्सेस आहेत का नाही. पुढचे काही सांगतो तुम्हाला आताच, एक साधारणतः 8 तारखेपर्यंतचा टाइम टेबल आलेला आहे, तर पुढचा देखील राऊंड होऊ शकतो स्टे वॅकन्सी राऊंड 4. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, 8 तारखेपर्यंत सोबत राहा. ठीक आहे, काय अडचण वगैरे असेल मला कमेंटमध्ये विचारा आणि कॉल देखील करू शकता. ओके, काय अडचण असेल मला कॉल करा. बाय गाईज.